जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. दररोजप्रमाणे आज बघणार आहोत आपण चालू घडामोडी या सिरीजमध्ये 3 जानेवारी 2026 या दिवसाची करंट अफेअर्सचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, तर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. दररोजप्रमाणे आपण नेहमी करंट अफेअर्सचे प्रश्न घेत असतो जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. चला तर सुरुवात करूया आपण आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू या स्मृती मंदाना या बनलेल्या आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल. कोण बनलेल्या आहेत? तर स्मृती मंदाना या भारतीय महिला क्रिकेटपटू 10,000 धावा करणारी ठरले आहेत. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती, महत्त्वाची माहिती. स्मृती मंदाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी दुसरी भारतीय महिला आणि जागतिक स्तरावर 4थी खेळाडू बनले आहेत. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या 4थ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळवलेल्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आधुनिक काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी स्मृती यांचे स्थान आणखी मजबूत झाले आहेत. माहिती महत्त्वाची आहे अशी आपण माहिती घेत असतो, अशी विश्लेषण आपण घेत असतो. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच कोणत्या देशाच्या सुपर कंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने फक्त 2 सेकंदात 0 ते 700 किमी/ताशी वेग वाढवण्याचा जागतिक विक्रम केला आहे? तर कोणत्या देशाने? चीन या देशाने. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल चीन. चीन या देशाने काय? सुपर कंडक्टिंग मॅग्लेव या वाहनाने 2 सेकंदामध्ये 0 ते 700 किमी/तास इतका वेग वाढवण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय डी. त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर हा आहे चीनचा नकाशा जो आपल्याला इथं दिसत आहे. बीजिंग आहे तर राजधानी ही चीनची बीजिंग राजधानी आहेत. चीनमधील लोकसंख्या 1.4 अब्जापेक्षा जास्त, जी भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते. प्रमुख धर्म कोणता? तर बौद्ध धर्म हा मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. महत्त्वाची स्थळे ही चीनची भिंत म्हणजेच ग्रेट वॉल ऑफ चायना ही भिंत महत्त्वाची स्थळेमध्ये येते. त्याबद्दल अधिक माहिती. चीनने सुमारे 2 सेकंदात 1 टन वजनाच्या सुपर कंडक्टिंग मॅग्लेव वाहनाचा वेग 0 ते 700 या किमी/ताशी वाढवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. चीन जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे उद्घाटन ही चीनमध्ये करण्यात आले. चीनने जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. चीनने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले 3रे विमानवाहू जहाज जे फुजियान लॉन्च केलेले आहेत. चीनने थोरियम युरेनियम इंधन स्वरूपात पहिले यश मिळवले आहेत. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025मध्ये चीनने अंतिम पदतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहेत. चीनच्या CR-450 हायस्पीड ट्रेनने 453 किमी/ताशी इतका विक्रमी वेग गाठला आहे. चीनमधील भारतीय दूतावासात रवींद्रनाथ टागोराचे
या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहेत. चीनने एक स्टील्थ जेलीफिश हा ड्रोन विकसित केला आहे. एवढी माहिती आहेत. एवढी माहिती तुम्ही चीनबद्दल लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही नोटसुद्धा करू शकता. पुढील प्रश्न, नुकत्याच संपलेल्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ ज्यालाच आपण WPFG 2029 मधील 8 स्पर्धांचे आयोजन कोण करणार आहेत? तर राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ RRU ही जे काही संस्था आहेत, ही संस्था जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ यामधील 8 स्पर्धांचे आयोजन करणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए. अधिक माहिती गुजरातसाठी. तर गुजरातमधील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ या 23व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ हा 2029साठी 8 विषयांचे आयोजन करणार आहेत. या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमाचे यजमान देश म्हणून भारताचा हा पहिलाच कार्यकाळ असणार. छतावरील ऊर्जेमध्ये गुजरात आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले. 33 वर्षानंतर गुजरातला पुन्हा एकदा वाघांचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहेत. गुजरातमधील मोढेरा हे भारतातील पहिले ग्रीन टाउन म्हणून प्रमाणित झाले आहे. राजधानी दिल्ली व्यतिरिक्त गुजरातमध्ये भारत टॅक्सीचे पायलट ऑपरेशन सुरू झाले आहेत. 2025 सालचे पृथ्वी शिखर परिषद हे गांधीनगर येथे आयोजित करण्यात आले आहेत. गुजरातने भारतातील पहिले आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग हा उपक्रम सुरू केला. हर्ष सांघवी या गुजरातचे नवे उपमुख्यमंत्री बनले आहेत. अहमदाबाद 2030च्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन करणार आहेत. इतकी माहिती गुजरातबद्दल लक्षात असू द्या. हे विश्लेषण परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे विश्लेषणला आपण स्किप न करता संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न, नाही अजून गुजरातबद्दल महत्त्वाची माहिती. तर गीर अभयारण्य हे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. कुठे? तर गुजरात या राज्यामध्ये. गिरनार हे जुनागड जवळील दत्त संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान आहे. द्वारका या श्रीकृष्णाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहेत. हे बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्रीकृष्णाची राजधानी होती असे मानले जाते. मोढेराचे सूर्यमंदिर तर भारताच्या अतिशय दुर्मिळ असे सूर्यमंदिर आहेत. मोढेराचे सूर्यमंदिर. राणीची वाव पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर ही राणीची वाव आहेत. ही युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहेत. सोरटी सोमनाथ येथील शिवमंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. यातील प्रमुख भाषा ही गुजराती आहेत. गुजरातचे गीत कोणते? तर जय जय गरवी गुजरात. मुख्य नृत्य हे दांडिया आहेत. प्राणी सिंह, पक्षी महारोहित. फूल हे झेंडू आहेत. फळ आंबा. वनस्पती वड. आणि गुजरातचा मुख्य खेळ हा कबड्डी आहेत. इतकी माहिती लक्षात असू द्या. पूर्ण माहिती IMP आहेत. प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच अजय सिंघल यांची कोणत्या राज्यांचे नवीन DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? अजय सिंघल यांची हरियाणा या राज्याचे नवीन DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं पर्याय C हरियाणा. तर हरियाणाबद्दल थोडक्यात माहिती. हसी हा हरियाणाचा 23वा जिल्हा बनला आहे. हसी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला एअरबेसवरून राफेल जेट विमान उड्डाण केले आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांनी मानेसर येथे NSGच्या विशेष ऑपरेशन प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली. भारतातील पहिले QR आधारित ट्रॅफिक चलन पेमेंट किओस्क गुरुग्राममध्ये स्थापित करण्यात आले आहेत. नितीन गडकरी यांनी सोनीपत येथे भारतातील पहिले इलेक्ट्रिकल ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचे उद्घाटन केले. हरियाणा सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी या योजनेला मान्यता दिली. हरियाणा ही 4थी सब ज्युनियर अंडर 15 राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा जिंकल्या आहेत. आशिम कुमार घोष यांचे हरियाणाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न 5. पारंपरिक टपाल म्हणजेच पत्र सेवा पूर्णपणे बंद करणारा पहिला देश कोणता आहे? तर पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा हा डेन्मार्क देश ठरला आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरला आहे. डेन्मार्कमध्ये या आठवड्यात 400 वर्ष जुनी पत्र वितरण प्रणाली बंद करण्यात आली आहे. डिजिटल संप्रेरणाच्या वाढीनंतर आणि सरकारी टपाल सेवेत 90% जास्त घट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील प्रश्न. अलीकडेच FCIचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर FCIचे प्रमुख म्हणून रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पर्याय या प्रश्नाचं उत्तर होईल. महत्त्वाची माहिती. व्यंकय्या नायडू यांची अटल स्मृती ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. PV सिंधू यांची BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलीम अहमद यांनी रेल विकास निगम लिमिटेडचे CMD म्हणून पदभार स्वीकारला आहेत. IIFL फायनान्सने BP कनुंगव यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. शाश्वत शर्मा एअरटेल इंडियाचे MD आणि CEO बनले आहेत. सई जाधव इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA मधून पदवीधर झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. रविरंजन यांनी SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून पदभार स्वीकारला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटत आहे नक्की मला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करू घेऊ शकता. चला तर पुढं. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण आहे? तर दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला या काम्या कार्तिकेयन ठरलेल्या आहेत. पर्याय C या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. भारतीय नौदलाने 8 वर्षे काम्या कार्तिकेयन जी नौदलातील एका अधिकाऱ्याची मुलगी आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूलची माजी विद्यार्थिनी आहेत, तिचे अभिनंदन केले आहेत, जिने पुन्हा एकदा दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करून इतिहास रचला आहे. ती असे करणारी सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण महिला बनली आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, स्टार मार्क करून घेऊ शकतात. पुढील प्रश्न. अलीकडेच NIA प्रमुख पदाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर NIAचा प्रमुख पदाचा अतिरिक्त कारभार हा IPS राकेश अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय D. इथे तुम्ही बघू शकता हे आहेत IPS राकेश अग्रवाल. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती.
तर अंतर्गत सुरक्षेशी संबंधित एका महत्त्वपूर्ण प्रशासकीय घडामोडीमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने वरिष्ठ IPS अधिकारी राकेश अग्रवाल यांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. हे पाहून भारताच्या प्रमुख दहशतवाद विरोधी संस्थेच्या नेतृत्वात संस्थात्मक स्थिरता आणि सातत्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आहेत. हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. या प्रश्नाला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करून घेऊ शकता, नोट करून घेऊ शकता. पुढील प्रश्न, बिहार कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बिहार कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून आलोक राज यांची निवड करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय B. बिहारबद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी बिहार पोलिसांनी अभया ब्रिगेडची स्थापना केली आहे. बिहारमधील गोगाबिल तलाव हे भारतातील 94 रामसर स्थळ म्हणून बनले आहेत. बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव यांना रामसर पाणथळ जागा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशियातील आघाडीच्या साहित्य महोत्सव उन्मेषची 3री आवृत्ती पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी बिहारमधील 7.5 दशलक्ष महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये वर्ग केले आहेत, देण्याचे ठरवले आहेत. न्यायमूर्ती PB बजंत्री यांनी पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी बेरोजगार पदवीधरांसाठी मासिक 1,000 रुपये भत्ता जाहीर केला आहे. मरियम फातिमा या बिहारच्या पहिल्या महिला फिडे मास्टर बनल्या आहेत. ही महत्त्वाची माहिती आहे. या माहितीला सुद्धा तुम्ही नोट करून घेऊ शकता. पुढील प्रश्न, अलीकडेच राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडेने कोणते पदक जिंकले आहेत? या आहेत नीरू धांडे यांनी राष्ट्रीय नेमबाजी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय A. प्रश्न पुढचा, महिलांच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण ठरले आहेत? तर महिलांच्या आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे या दीप्ती शर्मा ठरलेल्या आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय C. या आहेत दीप्ती शर्मा. प्रश्न क्रमांक 11, अलीकडेच एमो इन एराटपा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? एमो इन एराटपा हा उत्सव मणिपूर या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय D. मणिपूर. चला तर मणिपूरबद्दल थोडक्यात माहिती घेऊया, महत्त्वाची माहिती घेऊया. तर मेइतेई समुदाय दरवर्षी मोएनू एराटपा साजरा करत असतो आणि ते संपत्ती आणि समृद्धीची देवी इमायुनू देवी हिचा आदर करतात. या उत्सवाचा एक भाग म्हणून प्रत्येक घर दुपारी ताजे मासे आणि विविध भाज्या आणि फळे देऊन अर्पण करतात. मणिपूरने पश्चिम बंगालचा पराभव करून 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे. मणिपूरमध्ये मेरा हो चोंगबा हा उत्सव साजरा करण्यात येतो. आपल्याला परीक्षेमध्ये उत्सव सुद्धा विचारण्यात येतात, तर आपल्याला हा उत्सव सुद्धा विचारण्यात येऊ शकतो. मेरा हो चोंगबा हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल मणिपूर. मणिपूर या राज्यामध्ये मेरा हो चोंगबा हा महोत्सव साजरा करण्यात येतो. मणिपूरमध्ये 14व्या सिरा राखो हताई मिरची या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. आशियाई
महाकाय कासवाचे पहिले कृत्रिम प्रजनन मणिपूर प्राणी संग्रहालयात झाले आहेत. मणिपूर मंत्रिमंडळाने SIBAच्या पाठिंब्याने शहरी रस्ते प्रकल्पांना मान्यता दिली आहेत. तर IMP महत्त्वाचा मुद्दा आहे. हे मुद्देसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता तुमच्या परीक्षेसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 जानेवारी 2026 या दिवसाचे आपण करंट अफेअर्सचे प्रश्न बघितले आहेत. तर तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे. जर तुम्ही संपूर्ण प्रश्न बघितले असेल तर या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ न बघता तुम्ही कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. तर दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट करून द्या. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.